दुसरं डेअरी डेव्हलपमेंटमध्ये काही काम होणार नाही आहे का? मी सन्मान्य मुनगंटीवार साहेबांचं भाषण ऐकत होतो. 11 कोटीची फक्त तरतूद झालेली आहे. आणि आपल्याला मी विनंती करतो, ते पण कुठे? ते आरे मिल्क कॉलनीमध्ये. अध्यक्ष महोदय, आरे मिल्क कॉलनीमध्ये महानंदा दूध संघ होतं. मराठी मुलं तिथे काम करायची, हजारोच्या संख्येने करायची. 6 लाख लिटर त्या महानंदा दूध डेअरीची कॅपॅसिटी होती. 6 लाख दूध डेअरीचं त्या दूध डेअरीमध्ये कलेक्शन व्हायचं. ती दिवाळखोरीत गेली. फक्त 60,000 लिटरवर आली. अध्यक्ष महोदय, 60,000, 6 लाखावरून 60,000 लिटरवर आली. मराठी पोरं रस्त्यावर आली, त्यांची घरं बर्बाद झाली. आणि डेअरी डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण काही मागायचं नाही. आणि कर म्हणजे एवढा, ती महानंदा दूध, जो महानंदा दूध संघ होता तो चालवायला कोणाला दिला? मदर डेअरीला, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला. आणि किती किमतीला दिला ताई? 250 कोटीला. म्हणजे आपण त्यांना चालवायला पण द्यायचं आणि आपण पैसे पण द्यायचे. 250 कोटी मुनगंटीवार साहेब, 250 कोटी रुपये सरकारने दिले त्यांना. मग ते 250 कोटी घेऊन सरकारने स्वतःच का नाही चालवलं? माझा आरोप आहे अध्यक्ष महोदय, हे जे सीओ तुम्ही बसवतात ना या दूध संघावर, या महासंघावर, हे ताई फक्त प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी तिथे बसवले जातात, असा माझा आरोप आहे. हे कलेक्शन प्रायव्हेट कंपन्यांना व्हावं आणि आपल्याकडे किती जरी रसातळाला आमचा मराठी तरुण गेला तरी काय हरकत नाही, ते दूध महासंघ बंद झाले तरी काय हरकत नाही, पण त्या प्रायव्हेट कंपनीला फायदा झाला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण हे डेअरी डेव्हलपमेंट चालवायचं आहे का? हे एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपण ह्याच्यावरती विचार करावा. मी आता ताईंना थोड्या वेळापूर्वी विचारलं की ताई, आपल्याकडे जे काही शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये कुत्रे आहेत, आता मला माहित नाही कुत्रे बोलल्यावर काही लोकांना राग येतो, काय म्हणतात दुसरा शब्द? स्वान. स्वान. हा, हे स्वान जे काही शहरामध्ये झाले आहेत, ग्रामीण भागामध्ये झाले आहेत, ताई मी आपल्याकडे येऊन विनंती केलेली आहे. हे जे निर्बीजीकरणाची जी ड्राईव्ह आहे, आपल्याकडे अधिकार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये. झालं 2 मिनिटात आटपतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे पशुसंवर्धनचे भूखंड आहेत. निर्बीजीकरण करण्यासाठी हे जे काय लिक्विड करतात, काय इंजेक्शन कुठे काय मारतात वगैरे, कान वगैरे कट करतात, ताई त्याच्याने होत काहीच नाही. ते जन्म देताना 8-8, 10-10 जन्म देतात. आणि आपल्याकडे निर्बीजीकरण करण्यासाठी पैसे नाहीत अध्यक्ष महोदय. 11-11 लाख आपण एका छोट्या कॉर्पोरेशनला देतो ताई. 11 लाख आपल्याकडे पैसे त्या कॉर्पोरेशनला नाही. 11 लाखामध्ये प्रत्येक इंजेक्शनची कॉस्ट 1700 ते 1800 रुपये. बरोबर आहे? आपण माहिती काढा, आपल्याला ती सगळी माहिती असेलच. आणि हे निर्बीजीकरण होत नाही. आणि आपण कुठे काय इकडचे तिकडे ते हलवायला गेलो स्वान, तर त्या मेनका गांधी आहेत, त्यांची लोक आहेत जिल्ह्यामध्ये, ते फोन करतात आणि धमकी देतात सीओना की जर एका जरी कुत्र्याला किंवा स्वानाला हात लागला, स्वान, हा तोच, एका जरी त्याला हात लागला तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ, ही धमकी दिली जाते अध्यक्ष महोदय. ताई, धमकी दिली जाते. ह्याच्यावर काहीतरी तोडगा आपण करावा. की मग आता एक मालवण शहरामध्ये आणि एक कुडाळ शहरामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 4,500 ते 5,000 स्वान झालेत. 4,500 ते 5,000. आणि लोकसंख्या आमच्या शहराची किती आहे? 18-21 हजार. अहो, सगळीकडे तीच परिस्थिती आहे. ग्रामीण भागामध्ये आम्ही सोडायचं कुठे? अध्यक्ष महोदय 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा फक्त. अध्यक्ष महोदय 1 मिनिट. अहो 1 मिनिट थांबा. 3,500 ते 4,000 प्रत्येक शहरामध्ये, म्हणजे या मतदारसंघामध्ये माझ्या झालेले आहेत. त्यांना आपण पकडून जंगलात सोडायला गेलो तर आमच्यावर मेनका गांधींचं ऑफिस, आमच्या सीओना, आमच्या अधिकाऱ्यांना धमकावण्यात येतं. तर त्यांचा कधीतरी बंदोबस्त आपल्या माध्यमातून करावा. शेवटचा विषय फक्त आरोग्याच्या विषयामध्ये अध्यक्ष महोदय, PHCच्या नावाखाली आपण जे काही पैसे खर्च करतोय अध्यक्ष महोदय, माझ्याकडे 11 PHC येतात माझ्या मतदारसंघामध्ये. 9 ह्या पावसात पडतील की पुढच्या पावसात पडतील हे कळायला मार्ग नाही. 11 पैकी 9 अध्यक्ष महोदय. हे 400 करोड रुपये किंवा जे काही 500 करोड रुपये या तुमच्या पुरवणी मागण्यांमध्ये तुम्ही सँक्शन करताय, काही होणार नाही अध्यक्ष महोदय. माझ्या एका मतदारसंघाची 400-500 करोड रुपये करून तुम्ही कुठले PHC उभे करणार आहात? अजिबात त्याचा फायदा होणार नाही. ते पडायला आलेले आहेत. आपण PHC कडे बघितल्यानंतर अध्यक्ष महोदय, PHC कडे बघतोय की मॉर्ग कडे बघतोय जिथे डेड बॉड्या ठेवतात, असा संशय येतो. एकदा कधी ग्रामीण भागामध्ये PHCची अवस्था बघा. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल
हे मेडिकल कॉलेजच्या घशात घातलंय. त्या घशातून अगोदर बाहेर काढा. आमच्या पुऱ्या सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती बिघडून टाकली आहे. इथे मंत्री महोदय आहेत. मंत्री महोदय, आपल्याला मी विनंती करणार आहे. मी पण मेडिकल कॉलेज चालवतो, प्रायव्हेट मेडिकल कॉलेज. अट काय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची की कधीही तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरू शकत नाही, ही अट आहे. आणि अशी अट असताना हे जे कोण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजवाले ह्यांना काय सगळं माफ आहे का हो? तुमचा विभाग नाही, तो दुसरा विभाग आहे. तरी पण सिव्हिल हॉस्पिटलची व्यवस्था ही पूर्णपणे खराब झालेली आहे. अहो, सिव्हिल सर्जन त्याच्याकडे कामच राहिलं नाही. आता सिव्हिल सर्जनच बेरोजगार झालेले आहेत. त्यांना फक्त सरकारचे पैसे येतात. मंत्री महोदय, आता मला एक सांगा, अध्यक्ष महोदय, हे सिव्हिल सर्जन जर ह्यांना कामच शिल्लक राहिलेलं नाही, ह्यांच्याकडे आता कॅबिन सुद्धा नाही. ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्यांच्याकडे कॅबिन नाही, ज्यांच्याकडे स्टाफ नाही, आणि आमच्या हॉस्पिटलची सगळी व्यवस्था ही मेडिकल कॉलेजच्या घशात घातली. मग गरीब माणूस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाणार कसा, उपचार घेणार